ठरलं तर मग या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे कल्पनाला खूपच काळजी वाटत असते आणि कल्पना आता सांगत असते की सायली, अगं काय झालं? अस्मिता बरी आहे ना? तुझं काही बोलणं झालं का? यावरती सायली म्हणते, आई नका चिंता करू, आता अस्मिताताई ठीक आहेत. म्हणजे तुम्हाला मी खरं तर एक गोष्ट वेगळीच सांगायला आले होते. यावरती कल्पना म्हणते, काय झालं? त्यावरती सायली आता सांगायला लागते, खरं तर तुम्हाला माहिती आहे का, अस्मिताताई कुठे गेल्या होत्या, कुणाला भेटायला गेल्या होत्या? यावरती ती आता सांगायला लागते, "अगं हो, कुणाला भेटायला म्हणजे? ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती ना." यावरती आता इकडे सायली सांगते, "नाही आई, त्या त्यांच्या मैत्रिणीला भेटायला गेल्याच नव्हत्या." यावरती कल्पनाला धक्काच बसतो. "मग कुठे गेली होती?" सायली सांगते, "त्या सचिनला भेटायला गेल्या होत्या." आता मात्र इकडे कल्पनाला मोठा धक्काच बसतो. का ही मुलगी असं करतीये? यावरती सायली म्हणते, "आई, त्यांना असं वाटते की बाळाला आई आणि बाबा हे दोघंही भेटले पाहिजेत." यावरती मग आता ती सांगायला लागते, "अगं मला मान्य आहे की बाळाला आई-बाबा दोघं असले पाहिजेत. पण मी खरं सांगू का, तर सचिन त्या लायकीचा आहे का? म्हणजे सचिन आता इतके आत्ता असं बोलतोय आणि तिला असं वाटतंय, पण उद्या तो तिला फसवायला सुद्धा आता कमी करणार नाहीये. ही गोष्ट का तिला कळत नाहीये?" यावरती ती म्हणते, "आई, आपण एका बाजूने विचार करतोय, पण त्यांनी हा विचार केला नसेल का? पण त्यांना त्यांच्या बाळासाठी बाबा पण पाहिजेत. तुम्ही नका चिंता करू. आपण त्यांच्याशी बोलूया ह्या विषयावरती आणि त्यानंतर मग काय असेल ते ठरवूया." असं म्हटल्यावरती कल्पनाला जरा टेन्शनच आलेलं आहे. कल्पनाला आता कळतच नाहीये, की हिला आता कसं समजवायचं? म्हणजे की हा सचिन काही सुधारणातला नाहीये. कल्पनाला जरा टेन्शन आलंय, सायलीला पण टेन्शन आलंय. पण आता अस्मिताताईंची अवस्था मात्र आता तिला बघवत नाहीये आणि ती सांगते, "आई, तुम्ही काळजी करू नका. आपण काहीतरी करूया आणि अस्मिताताईंना या सगळ्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू." इकडे आता मुद्दामच फोन हे करण्यासाठी अर्जुनने सायलीला काहीच सांगितलेलं नसतं आणि त्याच वेळेला चैतन्य सांगतो, "अरे काय रे, तू आत्ता हा पासवर्ड ओपन झाल्यावरती सायली वहिनीला खाली का पाठवलंस?" यावरती अर्जुन म्हणतो, "मला काय वाटलं होतं माहिती आहे का? म्हणजे ना मी आत्ता हा ओपन केला आणि याच्यामध्ये जर का काही निघालं तर तर का प्रॉब्लेम होईल. सायलीला समजेल ना की आता महिपतची मुलगी साक्षी जिवंत आहे ते." यावरती चैतन्य म्हणतो, "अरे मग काय झालं? मग जर का आता हे सगळं त्याला समजलं तर काय होणार आहे? समजू दे की." अर्जुन म्हणतो, "नाही, हे सध्या तरी मला सायलीला अजिबात समजू द्यायचं नाहीये. म्हणजे काय झालं माहिती आहे का? मला वेगळी एक खेळी खेळायची आहे आणि ती खेळी जर का मी सायलीला सांगितली ना, तर मात्र तिला अजिबात आवडणार नाही. ही पण गोष्ट खरी आहे आणि म्हणूनच मी तुला एक गोष्ट सांगतोय, की हे सगळं हँडल करण्याची माझ्याकडे एक वेगळीच डील आहे आणि ती डील सायलीला कधीच पटणार नाहीये. म्हणूनच सध्या मी काहीच बोललेलो नाहीये किंवा म्हणून सध्या मी कोणत्याही प्रकारचा सायलीला याच्यात इन्व्हॉल्व करून घेणार नाहीये." चैतन्याला तो सांगत असतो आणि चैतन्य म्हणतो, "अरे कसली डील? काय डील? तू मला काही नीट सांगशील का?" यावरती अर्जुन सांगायला लागतो, "हो, मी तुला प्लॅनिंग सांगतो माझं काय करायचंय ते." असं म्हणत त्यांनी आता एक वेगळीच डोक्याने योजना केलेली आहे आणि ती चैतन्याला सांगत आहे आणि त्यानंतर मग मात्र चैतन्याला हे सगळं जरा वेगळंच वाटतंय आणि तो म्हणतोय, "अर्जुन, अरे काय तुझ्या डोक्यामध्ये?" यावरती अर्जुन म्हणतो, "असाच या गोष्टीचा वापर करायचा आहे." मग आता चैतन्य आणि अर्जुन यांचं बोलणं होतं, की महिपत सोबत या गोष्टीसाठी कसं डील करायचं. तोपर्यंत इकडे आता सायली आलेली आहे आणि सायली सांगत आहे, "काय झालं? महिपतच्या फोनमध्ये काही सापडलं का?" तर त्यावरती अर्जुन म्हणतो, "नाही, तसं काही फारसं काही सापडलेलं नाहीये. फोन तर ओपन झालाय, पण सापडलं तर काहीच नाही." यावरती सायली म्हणते, "असं कसं? मग महिपत काय त्याच्या काळ्या धंद्यांसाठी वेगळा फोन आणि नॉर्मल ह्याच्यासाठी वेगळा फोन वापरत असेल का?" यावरती अर्जुन म्हणतो, "मे बी, मे बी तसं असू शकतं. पण सध्या तरी मला काही त्याच्या मोबाईलमध्ये सापडलं नाही." असं तो सायलीला जरा खोटंच सांगायला लागतो आणि सायलीला जरा विचार येतो, की असं कसं अर्जुन सर म्हणतायत? मला तर हे काही कळतच नाहीये. म्हणजे असं सगळं तिला पटत नाहीये. पण अर्जुन मात्र तिला काही खरं सांगत नाहीये आणि हेच सगळं बोलतोय. त्यानंतर मग आता हे सगळं झाल्यावरती अर्जुन विचार करतोय, की सायलीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मात्र तिला खूप त्रास होईल आणि तिला त्रास झालेला त्याला आता बघवत नसतो. बरं, हे सगळं झाल्यावरती सायलीच्या डोक्यामध्ये विचार तोच चालू आहे, की असं कसं? महिपतचा फोन तर ओपन झाला, पण त्याच्यामध्ये काहीच कसं काय सापडलं नाही? असा आता ते विचार करायला लागते. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता प्रिया इकडे विचार करतीये, की नागराजला कॉल करून बघते आणि ती नागराजला कॉल करते. ज्या वेळेला ती नागराजला कॉल करते त्यावेळेला नागराज आता इकडे फोन उचलतो आणि प्रिया सांगायला लागते, "काय?"
यावरती तो म्हणतो, तू कॉल केलायस ना? यावरती प्रिया म्हणते, मला तर असं वाटायला लागले ना की तुम्ही नाही, मी जेलमध्ये आहे. त्यावरती तो म्हणतो, तू जेलच्या बाहेर आहेस, पण तुला सुखात राहायचं असेल ना, तर आता त्या सुखाची किंमत मोजायला लागते. कुठे आहेत पैसे? पैसे घेऊन येणार होतीस ना? यावरती ती म्हणते, अहो कुठून पैसे आणू? सगळे पैसे खर्च करून करून माझ्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. नागराज म्हणतो, असंच जर का करत राहिलीस ना, तर मात्र तुला पैशाची दाखवायला लागेल काय पॉवर असते ती. यावरती प्रिया म्हणते, अहो असं काय करताय? पैसे नाहीयेत माझ्याकडे. नागराज म्हणतो, पैसे असल्याशिवाय तुला या गोष्टी करताच येणार नाहीत. असं प्रेक्षकांनो नागराजने आता मात्र तिला सांगितल्यावरती ती फोन ठेवते आणि काय करू, इतका पैसा आणू कुठून? म्हणजे आता सगळ्यांना पैसे देऊन देऊन संपलेत आणि हे आई बाबा सुद्धा आता माझ्याकडे पैसे मागायला लागलेत. मला तर काही कळतच नाहीये की आता हे कसं काय हँडल करू मी आणि कसे काय पैसे आणू, खरंच काहीच कळत नाही. आता माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये अश्विनला लाडीगुडी लावण्याशिवाय आणि अश्विनकडून पैसे घेण्याशिवाय, असा ती विचार करत आहे. इकडे आता फोन ठेवल्यावरती ती आता विचार करते की अश्विनशी थोडंसं बोलून घेते. तोपर्यंत अर्जुन महिपतला भेटायला आलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन महिपतला भेटायला येतोय आणि त्यावेळेला महिपत म्हणतोय, काय सारखं सारखं घडी घडीला तुम्हाला माझी आठवण येते, काय कारण काय? यावरती अर्जुन म्हणतो, मला अशा अनेक गोष्टी कळल्यात की तुझ्याशी बोलावं असं मला वाटलं. यावरती ते महिपत सांगायला, तुला काय 113 गोष्टी कळतील रे? मग 113 गोष्टी कळल्या की प्रत्येक वेळेला मला येऊन त्रास देशील का? यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, यावेळेला मला एक वेगळीच गोष्ट कळली. म्हणजे खरं सांगू का, तर आता महिपत शिकरे याला कुणालाही घाबरत नाही. अख्ख्या जगात तो कुणालाही जर का घाबरत नाहीये, तर आता त्या मास्टर माइंडचं नाव सांगायला का घाबरतोय? म्हणजे कसं आहे, आता महिपत शिकरे एकटाच आहे. ना त्याला मागे मुलगी, ना बाळ, ना काहीही. एकटा सडाफटिंग आहे आणि तो फार काही या जेलमध्ये राहू शकणार नाहीये. ही गोष्ट तर मला चांगलीच माहिती आहे ना. जर का ही गोष्ट मला माहिती आहे, तर तुम्हाला पण माहिती आहे, मग कुणाला वाचवायचा प्रयत्न करतोय महिपत शिकरे? म्हणजे आता खरं तर महिपत शिकरे कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतोय, हे मात्र खरं. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो महिपत, काय बोलताय तुम्ही? तुम्ही काय बोलताय ते मला काही कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, असं कसं कळत नाहीये? मी जे काही बोलतोय ना, ते योग्य विचार करूनच बोलतोय. महिपत शिकरे, मला एक गोष्ट सांगायची आहेस तू, की आता इकडे हे सगळे मला ना हुकुमाचे पत्ते माझ्या हातात लागलेत. त्यावरती महिपत म्हणतो, इतक्या रात्री तुम्ही काही ते पत्ते पत्ते खेळायला आलात का? अर्जुन म्हणतो, नाही ना, कसं आहे, हुकमाचा पत्ता किंवा हुकमाची राणी असं सुद्धा माझ्या हाती लागू शकतं ना. असं म्हटल्यावरती आता जरा महिपतला डाऊट आलाय, काय ह्याला साक्षीचं हे समजलंय की काय? तोपर्यंत प्रिया आता अश्विनकडे आले. अश्विन, तुला जेवायला वाढू का? अश्विन, हे करू का? अशी त्याला लाडीगुडी लावण्याचा ती प्रयत्न करत आहे. पण त्याच वेळेला इकडे आता अश्विन काही बोलत नाही. त्यावरती प्रिया सांगते की अश्विन, मला जरा पैशांची गरज होती, तू मला पैसे देशील का? यावरती अश्विन म्हणतो, तुला तुला कशासाठी पैसे हवेत? यावरती प्रिया सांगायला लागते, अरे अश्विन, असं काय करतोस? मला जरा पार्लरमध्ये पण जायचं आहे आणि मागच्या वेळेचे सगळेच पैसे संपलेले आहेत. अश्विन म्हणतो, ठीक आहे, मी उद्या पैसे देईन तुला, आता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया सांगते, ठीक आहे, आणि प्रिया आता उद्या पैसे घेण्याची वाट पाहते. यावरती महिपत थोडासा आता इकडे डाऊटफुलमध्ये आलेला आहे आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतोय, कसं आहे ना, मुळातच मला आता असं वाटतंय, हुकुमाची राणी म्हणजेच साक्षी शिकरे आणि तुझी मुलगी ही जेलमध्ये गेलीच नाही, ती जिवंत आहे. बरोबर ना? तिचा जेलमध्ये जाण्याचा म्हणजे मरण्याचा बनाव तू रचला होतास, पण आता ती जिवंत आहे. यावरती अर्जुनला महिपत सांगायला लागतो, काय बोलताय तुम्ही? कोण तुमच्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार आहे? वेड्यासारखं काहीतरी बोलताय. माझी मुलगी कधी जेलमध्ये तडफडून तडफडून गेलेली आहे आणि त्या मुलीला जिवंत असल्याचा तुम्ही दावा करताय. तुम्ही खूप चुकीचं करताय. याच्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन म्हणायला लागतो, कुणीही विश्वास ठेवो न ठेवो, माझ्याकडे पुरावा आहे आणि त्याच पुराव्याच्या आधारे मी सगळं बोलत आहे. महिपत शिकरे, तो पुरावा तुला सुद्धा मी दाखवू शकतो. असं म्हणत ज्या वेळेला अर्जुनने त्या आता मोबाईलमधून साक्षीचा फोटो काढला होता गाडी ड्रायव्हिंग करताना नवीन अवतारामधला, तो फोटो आता तो ताबडतोब दाखवायला लागतो महिपत शिकरेला आणि तो फोटो दाखवल्यावरती महिपतच्या पायाखालची जमीन हादरते. महिपत या सगळ्यामध्ये टोटली गडबड होऊन जातो आणि महिपतला काहीच कळायला मार्ग राहत नाहीये आणि तो म्हणतो, ही ही कुठे माझी मुलगी आहे?
माझ्या मुलीचे केस तर लांब आहेत, ह्याच्यापेक्षा माझ्या मुलीचे असे कपडे पण माझी मुलगी घालत नाहीये. नाही नाही, हे असं काही नाहीये. माझ्या मुलीला चष्मा वगैरे कुठे आहे काय? हा, म्हणजे तिचे डोळे दिसतायत माझ्या साक्षीसारखे, पण ही काय माझी मुलगी नाही. अर्जुन म्हणतो 5 मिनिट. फक्त 5 मिनिट लागतात हे असे चेंजेस असतात ना ते करण्यासाठी, आणि असे चेंजेस कुणीही 5 मिनिटात करू शकतं. म्हणून महिपत शिकरे, तुझा खेळ संपलाय. तू कितीही तप करत आपल्या मुलीला वाचवायचा प्रयत्न केलास ना, तरी तुझी मुलगी मला सापडलेली आहे. ज्या वेळेला मी तिला पाहिलं ना, त्या क्षणाला मी तिला पोलिसांच्या हवाली करू शकत होतो, पण पण मला ते करायचं नव्हतं. मला तुझ्यासोबत एक डील करायची होती आणि तीच डील करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. यावरती महिपत शिकरे म्हणायला लागतो, डील? यावरती तो सांगायला लागतो, हो, डील करायची आहे मला तुझ्यासोबत. म्हणजे आता जर का तुला असं वाटत असेल की मी तुझ्या मुलीचं सत्य आता कोणाही समोर आणू नये, तर आता तू माझी मदत करायची. तू या केसमध्ये नागराज किल्लेदार यांनीच तुला सुपारी दिली होती. हे जर का आता इकडे तू समोर आणलंस, तर कदाचित आता इकडे मी गप्प बसेन आणि मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्या मुलीचं सत्य आता समोर आणणार नाहीये. आहे डील मंजूर? ही जर का डील मंजूर असेल, तर आता उद्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे. त्या कोर्टाच्या हिअरिंगला ताबडतोब आता इकडे नागराज किल्लेदार यांचं नाव घ्यायचं आणि नागराज किल्लेदार यांचं नाव घेऊन तिकडे आता ताबडतोब तू खरं सांगायचं. मग तुझ्या मुलीला प्रोटेक्ट करण्याची डील माझी. अर्जुनने ही डील दिल्यामुळे महिपतला आता जरा धक्काच बसलाय आणि त्यानंतर तो काहीच बोलत नाहीये. अर्जुनने डबल गेम खेळत आता इकडे उलटा डाव टाकलेला आहे. महिपत थोडाफार विचारातच पडलेला आहे आणि ह्या अर्जुनवरती कितपत विश्वास ठेवावा हे सगळं त्याला आता कळतच नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन निघून गेलाय. तो डायरेक्ट बाहेर येऊन चैतन्याला त्याने कॉल केलेला आहे. मध्यरात्री कॉल आल्यामुळे चैतन्य जरा झोपेतच आहे. अर्जुन त्याला सांगतोय, अरे उठ, जरा उठून बस, महत्वाचं बोलायचं आहे. यावरती चैतन्य म्हणतो, अरे बोल की. अर्जुन म्हणतो, एक गोष्ट लक्षात घे, उद्याच्या उद्या नागराज केसची आपल्याला डेट मिळाली पाहिजे. यावरती अर्जुनला आता इकडे चैतन्य म्हणाला, तो काय वेळ लागले का तुला? अरे असं कसं उद्याची डेट मिळेल? तुला कळतंय का? आत्ता मध्यरात्र झाले. अर्जुन म्हणतो, काहीही कर, काहीही झालं तरी सुद्धा मला डेट हवे म्हणजे हवे. तू काहीही कर. यावरती आता मात्र चैतन्याला जरा धक्काच बसलाय. ह्याचं चाललंय तरी काय? हा आता इतक्या रात्रीची डेट घेतोय असं म्हटल्यावरती इकडे आता रात्रीच्या वेळेला अर्जुन घरी आलाय आणि सायली आता त्याला काहीतरी विचारत आहे. पण आता सायलीला तो उडवाउडवीची उत्तर देतोय आणि आता त्यानंतर तो काहीच सांगत नाहीये किंवा महिपतच्या फोनमध्ये काही सापडलं का किंवा काही डील सापडली का, असं काहीच सांगत नाहीये. आणि आता सायली त्याला म्हणतीये की हे काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. मी आता ह्या घरात राहणार नाहीये. मी हे घर सोडून चालले. असं म्हणत सायली बॅग भरते, निघून जाते. सायलीचं हे स्वप्न असतं. सायली झोपेतनं उठते आणि अर्जुनला झोपलेलं बाजूला पाहते. त्यावेळेला आता इकडे ती म्हणते, असं का स्वप्न पडलं मला आणि असं का मला वाटलं की आता हे इथे नव्हते म्हणून साईडला. त्यावरती आता ती पुन्हा झोपी जाते. अर्जुन जागा होतो आणि नशीब मी इथे नव्हतो हे सायलीला समजलं नाही असा विचार करतो आणि तो सुद्धा झोपी जातो. वेळ असते त्याला दुसऱ्या दिवशीची वाट पाहण्याची. दुसऱ्या दिवशी काय होते हे सगळ्यात महत्वाचं असतं. इकडे तोपर्यंत प्रिया आता सकाळी काही उठत नाहीये, लोळत पडले. मग आता अश्विन चिडलाय, काय चाललंय तन्वी, उठ, तुझं आटपून फ्रेश हो. प्रिया म्हणते, काय माणूस आहे हा, किती मला नुसता त्रास देतोय. असं म्हणत मग आता लगेचच उठते, कपाटातून कपडे काढायला जाते आणि ज्या ज्या वेळेला कपाटातून कपडे काढायला जाते त्याच वेळेला मग आता तिला कळतं की काहीतरी गोंधळ झालाय. आपल्या आता कपाटामध्ये कोणीतरी उचकाउचक केले. ती अश्विनला म्हणते, तू माझ्या कपाटामध्ये उचकाउचक केली आहेस का? अश्विन म्हणतो, मला काय गरज पडली तुझ्या कपाटामध्ये उचकाउचक करायची? ती म्हणते, मग माझं कपाट कोणी हलवलं? अश्विन म्हणतो, मला काय माहिती. त्यावरती प्रिया आता ती पर्स काढते, ज्या पर्समध्ये महिपतचा मोबाईल आहे आणि तो गायब झाल्यामुळे प्रियाचे धाबे दणाणलेत. प्रियाला तर खूपच मोठा धक्का बसलाय. मोबाईल कुठे गेला ह्यातला? अरे देव, आपण ती अश्विन समोर काहीच उघड बोलू शकत नाहीये आणि त्यामुळे ती थोडीशी गडबडलेली आहे आणि ती विचार करते काहीतरी आहे. ही सायली किंवा अर्जुन इकडे आले असणार आणि तो मोबाईल घेतला असणार. वाट लागली सगळी. इकडे दुसऱ्या दिवशी हिअरिंग आहे आणि त्यावरती नागराज म्हणतोय, अर्जुन तुझं काय चाललंय? का तू मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोयस आणि का सारखं सारखं हे सगळं करतोयस? यावरती अर्जुन म्हणतो, आतापर्यंत जो हुकमाचा एक
एक्का तुम्ही तुमच्याकडे आहे असं समजत होतात ना, तो हुकमाचा एक्का माझ्याकडे ऑलरेडी आलेला आहे नागराज काका, तुमचा खेळ संपलाय. इकडे आता नागराजने महिपतला मोबाईल दिलाय. महिपतने फोन करून साक्षीला सांगितले, जिथून आहेस तिथून पळून जा. आता साक्षी पळण्यात यशस्वी होणार की अर्जुन तिला पकडणार येणाऱ्या भागातच कळणार.